नमस्कार, स्वागत है न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी और अब खबरें अन्य राज्यों से। चूनाभट्टी स्थित जिला केंद्रीय सहकारी बैंक की शाखा का उद्घाटन विधान सभापति राहुल नावेरकर ने किया। इस उद्घाटन समारोह में मुंबई बैंक अध्यक्ष प्रवीण दरेकर भी मौजूद थे। राहुल नावेरकर ने मुंबई बैंक के कार्यों की सराहना की और आश्वासन दिया कि भविष्य में जब भी सहयोग की आवश्यकता होगी वे हमेशा उपलब्ध रहेंगे। उद्घाटन समारोह में मुंबई बैंक के उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबले, विधान पार्षद प्रसाद लाड, सहकारी नेता शिवाजी राव नलावडे, मुंबई हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष प्रकाश दारकेकर और बैंक के वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे। मुंबई से बीरेन्द्र सोनी की रिपोर्ट। सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब जे नुकतेच या ठिकाणी भाषण करून निघून गेले, असे बँकेचे संचालक, विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते सहकारातील ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, मुंबईतील बेरोजगारांसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार काटकर साहेब, मुंबई बँकेची प्रगतीनं वाटचाल होण्यामागे ज्यांचे कष्ट या ठिकाणी निश्चितच आहेत असे बँकेचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम केले असे माझे सहकारी मित्र सिद्धार्थजी कांबळे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष बँकेचे संचालक प्रकाश दरेकर, सन्माननीय संचालक विठ्ठलराव भोसले, पुरुषोत्तम दळवे, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष बँकेचे संचालक जिजाबा पवार, सन्माननीय विष्णू घुमरे, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष बँकेचे संचालक अनिल गजरे, सन्माननीय नितीन बनकर, कविताताई देशमुख, गेले अनेक वर्ष सहकारात ज्यांचं मार्गदर्शन आणि सहवास आम्हाला लाभला आणि ज्यांची जागा या कार्यालयासाठी उपलब्ध झाले ते सहकारातील नेते चंद्रकांत खोपडेजी, सन्माननीय कप्तान मलिक साहेब, वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुषम सावंत, राजेश शिरवटकर, जॉइंट रजिस्ट्रार बाजीराव शिंदेजी, विकासक निलेश कुडाळकर, माननीय योगेश केदार, बँकेचे सर्व आमचे एमडी GS कदम, CGM संदीप सुर्वे, शाखाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं मुंबई जिल्हा बँकेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकारातील बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं बँकेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। एक गोष्ट निश्चितपणे मान्य करावी लागेल, ज्याचा उल्लेख नलावडे साहेबांनी या ठिकाणी केला। शेवटी सत्ता, सरकार, पद हे लोकांसाठी असतात, जनतेसाठी असतात आणि चांगल्या सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे असतात आणि याचं भान, याच्या जाणीवेतनं मी माननीय अध्यक्षांना विनंती केली की आमचं मुख्य कार्यालय मुंबई बँक भवन आपल्या विधानसभा क्षेत्रात आहे आणि एक प्रकारचं पालकत्वाची भूमिका राज्याची आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष म्हणून आहे आणि आपण जर आमच्या बँकेच्या उद्घाटन सोहळ्यास आलात तर निश्चितपणे
आपला आशीर्वाद बँकेला त्या ठिकाणी ताकदीनं पुढे जाण्यास उपयुक्त ठरेल आणि राज्याच्या या विधानसभेच्या अध्यक्षांनी तात्काळ आपल्या या कार्यक्रमाला यायची मान्यता दिली आणि आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे. विधानसभा अध्यक्ष आपल्याला कल्पना आहे, न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये टीव्हीवर 1-1.5 महिने तर त्यांना आपण पाहत होतो. म्हणजे असं एकही चॅनल नव्हतं ज्या वेळेला सत्ता पालट त्या ठिकाणी होता. आणि एक राजकारणामधला सुसंस्कृत आणि कायदेशीर असणारा एक तज्ञ नेता म्हणून आज त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आज मुंबई बँकेच्या चुनाभट्टी शाखेचं उद्घाटन होतंय. खरं म्हणजे मुंबई बँकेची वाटचाल टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीनं या ठिकाणी झाली याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला. आणि आम्ही नलावडे साहेब असतील, कांबळे साहेब असतील, काटकर साहेब, आम्ही ज्या वेळेला डायरेक्टर म्हणून या बँकेवर आलो त्यावेळेला नार्वेकडे साधारण 1,000-1,200 कोटीचा टर्नओव्हर या बँकेचा असेल आणि आज 15,000 कोटीचा टप्पा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडते. आणि यामध्ये निश्चितच मुंबईतल्या सहकारी संस्थांचा, सहकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे. आमचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अनेक संकटं आली, अनेक खोट्या प्रकारच्या टीका त्या ठिकाणी झाला, बँकेला कटघऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झाला.